आहुती सादर करत आहोत एका पोवड्याच्या माध्यमातून। आधी नमन करीतो भगवती, आधी नमन करीतो भगवती, माया सरस्वती द्यावी मजमती, द्यावी मजमती, द्यावी मजमती। वंदुनी आज तुझ्या चरणास, वंदुनी आज तुझ्या चरणास, शाहीर गातो आयुर्वेदाचा इतिहास जिराजी। दिवा लागतो आयुर्वेदाचा, नाटक आवर्जून बघावे, कारण हे नाटक आधारित आहे ते म्हणजे आपल्या दिनचर्यावर, आपल्या आहार विहारावर। चला तर पाहूया हे सुंदरचं नाटक। हो कालच अहो कशाचा चहा कशाचा नाश्ता। आमचा सोहम आत्ता उठलाय, रात्रभर अभ्यास करत असतो त्या मोबाईल मध्ये बघून बघून, आणि त्याच्यासोबत मला पण जागावं लागतंय। म्हणतो आई मला मॅगी बनव, आई मला पास्ता बनव। मग आत्ता उठले बघा, उशीर झाला तर आवरायचं। मला तर काही टेन्शन नाही बघा, ओंकार लवकर सकाळचा उठतो, सूर्यनमस्कार करतो, त्यामुळे मला तसं काही टेन्शनच नाही बघा। तुमचं चांगलं आहे, ठीक ठीक मला आवरायचंय, मी आवडतो। हो चालेल आवडा। उठ बाळा, किती वेळ झाला, उठ लवकर। मी नाही उठणार आहे, मी काल रात्रभर अभ्यास केलाय जागून। अरे काय तू त्या घुबड्यासारखं रात्रभर जागत असतो आणि दिवसा झोपतो, उठ। मी नाही उठणार। आपली विचारशक्ती चांगली बनते, हे नेहमी खरं बोलल्यामुळे फायदा होतो। इट इज वन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ आचार रसायन की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे फायदे मिळतात। भारतीय आहार हा पूर्ण पारंपरिक आणि पौष्टिक तसंच सात्विक मानला जातो। विदेशी म्हणजे अभारतीय आहार हा पण एक विदेशी संस्कृतीचाच भाग आहे आणि तो पण त्या संस्कृतीच्या दृष्टीनं सात्विक आणि पौष्टिकच आहे। मध्ये बदल आवश्यक आहे। आयुर्वेदामध्ये आपल्याला प्रयोग संघ सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये निद्रा, त्याच्यानंतर आहार आणि ब्रह्मचर्य यांचा उल्लेख आहे।
stand by you again. I pledge to uphold the timeless wisdom of 23 सप्टेंबरला इथून पुढं कायम साजरा होईल असं जाहीर केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम भारत सरकार आयुष मंत्रालयाचं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. आयुर्वेदाची भाषा संस्कृत असावी. म्हणजे छेटे जग चाललंय म्हणजे चंद्रावर तुम्ही काय तरी सांगतो बसलाय म्हणजे आयुर्वेदाची भाषा म्हणजे इंग्रजी करायला त्याचा प्रचार करायला. ही आजची आमची मानसिकता. आयुर्वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, एक जीवन पद्धत आहे. ती जीवन पद्धत कशी जगायची हा जिथे जन्माला आला तिथलीच जर आपण स्वीकारली तरच आपल्याला त्याची उत्तरं मिळणार आहेत. आयुर्वेद, अध्यात्म, योग, मानसशास्त्र ही इंटरलिंक्ड आहे. हे एकाला बाजूला काढून नाही सांगितलं. नुसतं आयुर्वेद करून नाही होणार आहे. तुम्हाला योग पण शिकला पाहिजे, मानसशास्त्र शिकलं पाहिजे, अध्यात्म शिकलं पाहिजे. शाप म्हणजे पालेभाजी. अष्टांग हृदयाला काय म्हणतात? स्विन्नम. पालेभाजी जर खायचीच असेल, स्विन्नम म्हणजे उकळून घ्या. निष्पीडित रसम, त्याच्यातला रस सगळा पिळून काढून फेकून द्या. आणि जे चोथा असतो, चोथामध्ये स्नेहाढ्य. स्नेह म्हणजे तेल. शिजलेल्या पाल्यावर वर्ण तेल घालायचं ही आमची परंपरा आहे. शिजलेल्या पालेभाजीवर वर्ण कच्चं तेल घालणं ही आमची परंपरा आहे. बघा खेड्यामध्ये जाऊन मातीच्या परळामध्ये भाजी शिजवून घ्यायची, पाणी काढून टाकायचं आणि वर तेल घालायचं, तिखट मीठ घालायचं वर्ण, आणि मग ती पालेभाजी खायची. न अति दोषणम ना अति दोषणम. पालेभाजी खाऊन म्हणे बारीक होता येतं असं सांगितलं जातं. आयुष्यभर पाला खाणारी ही मंडळी कधीही बारीक झालेली मी तरी बघितलेली नाही. कसं कोण बारीक होऊ शकेल सांगा मला.